ज्यावेळेस रमाई पाणी भरण्यासाठी नळावर गेल्या असतात त्यावेळेस रमाईला सर्वजण म्हणतात की बाई, तुझा नवरा एवढा बॅरिस्टर असून तुझ्याकडं एक फुटका मनीसुद्धा सोन्याचा नाही आहे. हे ऐकून रमाई घरी येते आणि आपल्या पतीला सांगते की साहेब, मला सर्व बाया हसतात, तर मलाही दागदागिने पाहिजेत. तेव्हा बाबासाहेब रमाईला सर्व दागदागिने आणून देतात. बोलतात, रामू, तुला हे सर्व दागदागिने मी आणून देतो, हे घाल. रमाई आवडीनं सगळे दागदागिने घालतात. परंतु बाबासाहेब कुंकवाचा करंडा लपून ठेवून देतात. दागदागिने घातल्यानंतर रमाई आरशासमोर जाती आणि आरशाकडे पाहती तर कपाळाला कुंकू नसतो. तेव्हा ती इकडं तिकडं शोधत असते की मला कपाळाचा कुंकू कुठं, माझी करंडा कुठं ठेवला मी. तर बाबासाहेबांनी लपून ठेवलेला असतो. बाबासाहेब तिच्याकडे बघतात आणि हसतात. म्हणतात, रामू, तू एवढे सगळे दागदागिने घातलेत, तर या कपाळाच्या कुंकूची तुला काय आवश्यकता आहे. तेव्हा रमाई बोलती. रमाई सगळे दागदागिने काढून बाबासाहेबांच्याकडे देते आणि काय म्हणते रमाई, सदर सादर केलं आहे. अहो नको हे कांचन, हे अंग भूषवाया, नको हे कांचन, हे अंग भूषवाया, हवं मला कपाळीत कुंकुपतीराया, दागिने हे घ्याऊ घ्या, दागिने हे घ्याऊ घ्या. नको हे कांचन, हे अंग भूषवाया, नको हे कांचन, हे अंग भूषवाया, पण हवं मला कपाळीत कुंकुपतीराया, दागिने हे घ्याऊ घ्या, दागिने हे घ्याऊ घ्या.